हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला भरली कारली दाखवणार आहे, पण ही नेहमीसारखी नाही आहे. खूप चटपटीत आणि मस्त हा मसाला बनतो. खूप झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि नेहमी आपण तेच कारलं खाऊन पण कंटाळा करतो ना, त्यामुळे मग थोडंसं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करायचा. तर चला, आज मी तुम्हाला मस्त अशी भरली कारली दाखवणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतले, ते मिक्सरमधनं फिरवून घ्यायचेत. जाडसर कूट करायचं आहे, खूप फाईन पावडर करायची नाही आहे. त्यानंतर इथे अद्रक घेतलेलं आहे मी आणि लसूण घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. खोबरं खूप जास्त नाही घेतले, कारण की आपण शेंगदाणेसुद्धा घालणार आहोत त्यामुळे. त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची. कडीपत्त्याच्या पानांमुळे खूप जास्त छान फ्लेवर येतो, स्वाद येतो आपल्या भाजीला. तर आता इथे कारली आहेत, वाटून घेतले मी. त्यानंतर ही कारली आहेत, ही मी कट करून त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. कमीत कमी 15-20 मिनटं, जास्तीत जास्त कितीही वेळ ठेवू शकता, पण कमीत कमी 15 ते 20 मिनटं तरी मीठ लावून ठेवायचे आपल्याला कारल्यांना. आणि आता ही मीठ लावून ठेवलेली जी कारली होती ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. वाफळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. जर वाफळून घेतली आणि ते पाणी टाकून दिलं तर त्यातले सगळे विटॅमिन्स निघून जातात. त्यामुळे शक्यतो कारलं वाफळून नाही घ्यायचं. जर खूप जास्त कडवट असेल कारलं तर तुम्ही वाफळून घेतलं तरी चालेल. आता कारली साईडला ठेवून देऊया आणि आधी मसाला तयार करून घेऊया आपला. हा चटपटीत मसाला खूप झटकीपट बनवून तयार होतो आणि अगदी कमी साहित्यांमध्ये दाखवणार आहे मी, म्हणून तर झटपट कारल्याची भाजी आहे. वाटण घेतलं आहे. त्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट केला होता आपण, तो घ्यायचा आहे अंदाजे. शेंगदाण्याचा कूट पाहू शकता तुम्ही, मी ओबडधोबड केलेला आहे, खूप फाईन नाही करायचं आहे. हळद घातलेली आहे मी. त्यानंतर बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला. आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला घालायचा आहे 2 चमचे. तुम्ही तिखट ज्या प्रमाणात खाता त्या प्रमाणामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हा काळा मसाला आहे माझ्याकडे. तुमच्याकडे जर नसेल तर काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातलात तरी चालणार आहे. ते दोन्ही एकच असतात जवळपास. त्यानंतर हिंग घातले आणि मीठ घालायचे. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. बरेच जण यामध्ये टोमॅटोसुद्धा घालतात, मी सुद्धा घालते, पण प्रत्येक वेळी तीच पद्धत खाऊन कंटाळा येतो ना. मग थोडंसं वेगळं केलं ना काहीतरी की खूप छान होते भाजीसुद्धा आणि सगळ्यांना आवडणारसुद्धा अशी भाजी जर तुम्ही केलीत तर. ह्याला बघू शकता तुम्ही, मी असं साईडनी कट दिलेला आहे, म्हणजे कसं व्यवस्थित मसाला भरला जातो त्यासाठी. आणि मधनं पोकळ करून घेतले, कारण की बिया टसटस लागतात दाताखाली, त्यामुळे मग त्या बिया काढून टाकायच्या. आणि अशा पद्धतीने दाबूनच मसाला आपल्याला सगळ्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. बरं, हा मसाला करताना एक लक्षात घ्या, तुमची कारली किती आहेत त्या क्वांटिटीमध्ये मसाला करायचा. आणि कारल्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर तो शिल्लकसुद्धा राहिला पाहिजे, अर्धा वगैरे. या पद्धतीने आपल्याला मसाला करायचा आहे. बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो. मसाल्याला सुद्धा बघा खूप सुंदर कलर आला आहे. तर आता अशा पद्धतीने मी सगळी कारली भरून घेते. ही भाजी मी 2 माणसांसाठी करते आहे, त्यामुळे मग 3 कारल्यांची ही भाजी करते मी. आता इथे कुकर ठेवून घेतला आहे. कुकरमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. कारल्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्त घालायचं. भाज्यांना तेल थोडं जास्त असलं की मग भाज्या चमचमीत होतात. पण तुम्हाला जर जास्त तेल नको असेल तर तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. तेलामध्ये मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरं घालायचं. जिरं फुललं की मग 2-3 लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घालायच्या ते. आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. लसूण आपण आधीसुद्धा वाटणात वापरला आहे, पण फोडणीमध्ये लसूण ठेचून घातला की कोणत्याही पदार्थाची टेस्ट खूप जास्त कमाल येते. त्यामुळे न विसरता लसूण फोडणीला घालत जा. त्यानंतर इथे मी कडीपत्त्याची पानं घातली आहेत. आपण वाटायलासुद्धा कडीपत्त्याची पानं वापरलेली आहेत, पण फोडणीतसुद्धा पुन्हा कडीपत्ता घालायचा आहे आणि तो तोडून घालायचा, म्हणजे मग त्याचा जो स्वाद असतो तो खूप छान येतो. आणि माझ्या तोंडामध्ये फ्लेवर हा शब्द बसलेला आहे, त्यामुळे मग मी फ्लेवर म्हणत असते प्रत्येक वेळेस. पण मला कालच जो आपला वरणाचा व्हिडिओ आहे तो 55,000पेक्षा पण खूप पुढे गेलेला आहे. तर त्यावरती मला एक कमेंट आलेली की ताई, स्वाद म्हटलात तरी छान वाटेल, म्हणून मग मी स्वाद म्हणते मध्ये जेव्हा मला आठवेल तेव्हा. हळूहळू सवय मोडायला थोडा वेळ लागतो.
तर एकदा सवय झाली की मग तो शब्द आपोआप बोलला जाईल माझ्याकडनं सुद्धा. आणि तुम्ही अशाच छान छान कमेंट करून मला खरंच सुचवत जा, मला आवडतील तुम्ही सुचवलेलं. मी स्वतः अंमलात आणायचा प्रयत्नसुद्धा करत जाईन. तर आता इथे कारली टाकून परतून घेतली आहेत 1 मिनिटभर. त्यानंतरनं चिंच घेतली आहे मी. चिंच थोडी जास्त घालायची आपल्याला, कारण की कारलं कडू असतं आणि चिंच आणि गूळ घातली की कारल्याचं जो कडूपणा असतो तो कमी व्हायला मदत होते. कारलं जास्त कडू होणार नाही, अजिबातच कडू होणार नाही असं मी नाही म्हणणार, कारण की कितीही केलं तरी ते कारले. आणि ती म्हणसुद्धा आहे ना, कारल्याला तुपात घोळा साखरेत मळा तरी कडू ते कडूच. तर कारलं पूर्णपणे कडू लागणारच नाही असं नाही म्हणू शकत आपण. ते थोडंसं कडू लागणार, पण गुळामुळे आणि चिंच घातल्यामुळे त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो. त्यानंतरनं जो राहिलेला मसाला होता तो टाकून घेतला आहे. पुन्हा कारलं परतवून घ्यायचं आहे 1-अर्धा मिनटं. आणि त्यानंतरनं त्याच मसाल्याच्या ताटामध्ये पाणी ओतून थोडं पाणी ॲड केलेलं आहे, कारण की आपल्याला हे कुकरला शिजवायचं आहे. तर शिट्ट्या होण्यापुरतं पाणी आपल्याला घालावं लागेल, ते शिजण्यापुरतं. तर मी थोडंसं पाणी घातलं आहे. तुम्हाला खूप जास्त लपथपीत ठेवायची असेल भाजी तर तुम्ही जास्त घातलं तरीसुद्धा चालणार आहे. कुकरला झाकण लावून 1-2 शिट्ट्या काढून घेतल्यात. 2 शिट्ट्या करून 5 मिनटं बारीक ठेवायचा गॅस. त्यानंतर आपलं कारलं झालेलं आहे. 3 शिट्ट्या करायची गरज पडत नाही असं मला तरी वाटतं. अगदी परफेक्ट असं कारलं शिजलं जातं, खूप जास्त गाळही नाही होत. आणि अजून एक गोष्ट, या कारल्यामध्ये जी चिंच घालतो आपण ती खायला खूप जास्त छान लागते, लोणच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त छान. त्यामुळे नक्की खात जा ती चिंच, खूप मस्त होते ही भाजी. अशा पद्धतीने एकदा करून बघा. आणि पाहिलं असेल तुम्ही किती सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, एक छानशी कमेंटसुद्धा करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.